बदलापूरमध्ये नेमकं काय सुरू आहे? पती आणि पत्नीच्या नात्याला काळिंबा फासणारी घटना बदलापूरमध्ये घडलेली आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आज सकाळी 9:15च्या सुमारास यादवनगर परिसरामध्ये एका दाम्पत्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादाचं रूपांतर नंतर हत्येमध्ये घडलेलं आहे। पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबलेला आहे आणि गळा दाबून तिची हत्या केलेली आहे। खरं तर वाद किरकोळ होता, परंतु या वादानंतर आपण जर पाहिलं तर एका महिलेचा जो आहे तो जीव गेलेला आहे। पतीने रागाच्या भरामध्ये आपल्या पत्नीचा गळा दाबला आणि तिची हत्या केलेली आहे। या घटनेनंतर संपूर्ण यादवनगर परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे, एक असंतोष जो आहे तो त्या परिसरामध्ये संपूर्ण पाहायला मिळतोय। पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आता मेडिकलसाठी त्याला नेण्यात आलेला आहे आणि संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो बदलापूर पूर्व पोलिसांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती करण्यात येतोय। परंतु आपल्या शहरामध्ये हे काय सुरू आहे, एक दोन दिवस घडले नाही तर काही ना काही घडामोडी वारंवार समोर येत आहेत। यापूर्वीही एक अशीच घटना जी आहे ती दुर्दैवी घटना घडलेली। प्रियकराला जे आहे ते प्रियकराच्या साह्याने एका माणसाची जी आहे ती हत्या करण्यात आलेली आणि या घटनेनंतरही आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या माध्यमातून लगेच कारवाई करण्यात आली आणि त्या आरोपीला आणि ती जी महिला होती त्यांना पकडण्यात आलेलं। आणि आता आपण जर पाहिलं तर शहरामध्ये पुन्हा एकदा हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे। पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण या घटनेचा तपास जो आहे तो युद्ध पातळीवरती सुरू आहे। परंतु कुठेतरी आपण जर पाहिलं तर या घटनेमुळे वारंवार शहराचं नाव जे आहे ते चर्चेत येते। माणुसकीला काळिंबा फासणारी खरं तर ही घटना आहे आणि आज आपण बघू शकतो सकाळी तब्बल 9:15च्या सुमारास हा संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून तात्काळ आरोपी पतीला अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो युद्ध पातळीवरती केला जातोय आणि आता आपण बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आहोत। पोलिसांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकृतरित्या अद्यापही काय माहिती त्यांनी सांगितलेली आहे। थोड्या वेळात माध्यमांशी आम्ही संवाद साधू आणि माहिती देऊ असं सांगण्यात येते। परंतु आपणही वारंवार या संपूर्ण घटनेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। परंतु आज सकाळी संपूर्ण घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर बदलापूर पूर्व येथील यादवनगर परिसरामध्ये एक असंतोष आणि भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत। हा वाद एवढा विकोपाला का गेला की याच्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, याची ही चौकशी पोलिसांच्या माध्यमातून केली जात आहे। बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक घडवून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइसला फॉलो करा।